धोकेबाज शालू कुत्र्याला मारलं नवऱ्यासारखं. अरे तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक घेऊन. हा मला माहिती आहे लई दिवसांना मोठा व्हिडिओ बनवतोय आणि त्याच्या पाठीमागे कारण पण एक आहे मित्रांनो, आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत नाहीत, त्याच्यामुळे मला पण ना थोडं व्हिडिओ बनवायचा मनच बिलकुल पण करत नाही. त्यामुळे व्हिडिओ मी शूट करत नव्हतो. पण आता असं नाही करायचं. आता नोटिफिकेशन गेले राहिले आपल्याला काहीच फरक पडणार नाही, कारण आता आपली पब्लिक जे आहे ते आपली व्हिडिओ लई जणांना शेअर करणार आहेत. तर आपल्याला नवीन पब्लिक जॉईन करायचं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो प्लीज जेवढं होईल तेवढं तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत राहा आणि त्यांना पण सांगा आपली व्हिडिओ शेअर करायला, कारण की आपण असेच नवीन नवीन रोस्ट घेऊन येतोय. आणि आता मित्रांनो कन्फर्म आहे की आता ब्रेक नाही घ्यायचा. आता डायरेक्ट व्हिडिओ येत राहतील. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आजचा टॉपिक झणझणीत आहे, करकरीत आहे आणि टणटणीत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत बघायला विसरू नका. तर चला मग सुरू करूया लगेच. तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की आजपर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्लॉगर बघितले आहेत. मी जे ब्लॉगर बघितले त्यांचे नाव सांगतो. एक मोठं ब्लॉगर, एक बाहेर देशात फिरायला जातात ते, तिसरी गोष्ट आपली लाईफस्टाईल दाखवतात, चौथी गोष्ट म्हणजे आपण जे रोज डेली करतो ते दाखवतात, काम हे सगळं. पण आपल्या महाराष्ट्रात असं काहीच होत नाही. आपल्या महाराष्ट्रातले ब्लॉगर एक तर उचापात्या, मला ते बाई अशी म्हणली, मला ती बाई अशी म्हणली, मला हे बाई हे म्हणली, मला ते बाई हे म्हणली. दुसरे ब्लॉगर नुसते कसं धरून मारामारी, नुसते जसं की आपली राधा भालेराव. तिसरी गोष्ट नुसते नवऱ्याला शिव्या, लेकराला शिव्या, माणसाला शिव्या, सगळ्याला शिव्या. चौथी गोष्ट कमेंट ब्लॉगर. आता मित्रांनो समजा मी एखाद्या ब्लॉगरला कमेंट केलाय तू पागल दिसतेस ह्या व्हिडिओ मध्ये, तर झालं त्या व्हिडिओवर एक 5 दिवस कंटिन्यू व्हिडिओ येणार. मला आहे ना पागल म्हणला, मला आहे ना पागल म्हणला, असं म्हणून येड करून टाकतात. आपल्या महाराष्ट्रातले असे ब्लॉगर आहेत. पण आपण आज ज्यांच्यावर बोलणार आहे ते अशामध्ये येत नाहीत. आपले ब्लॉगर कशामध्ये येतात? एक ब्लॉगर नुसतं रडारडी, रडणं कशावरून? मी कॅमेरा पकडणार, त्यांना बोलणार अरे थोडी तर लाजरा झप दिलं तर कोण रडणं आले आजकाल. आणि हे म्हणलं की हे न रडतात. आणि दुसरी गोष्ट, दुसरे कसे आहेत? टायटल ब्लॉगर. टायटल ब्लॉगर म्हणजे कसं मित्रांनो माहितीये का? इथून पुढे मी चाललो होतो, आता काय होणार, म्हणजे माणसानं ते ब्लॉग बघायलाच पाहिजे, म्हणजे बघितलंच पाहिजे असे टायटल देणारे. तर अशाच प्रकारच्या ब्लॉगरवर बोलणार आहे आपण न टाइम घालतात. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. तुमच्या बहिणीला आई बहिणीला कोण तसं बोललं तुम्हाला? ज्यावेळेस विनायक दादा बोलतो की बायको हे बनव, तुझ्या आई बहिणीला बोल तसं. ज्यावेळेस विनायक दादा बोलतो बायको ते दे ग, तुझ्या आई बहिणीला बोल तसं. ज्यावेळेस विनायक दादा बोलतो बायको मोबाईल चार्जिंगला लाव, तुझ्या आई बहिणीला बोल तसं. ज्यावेळेस विनायक भाऊ बोलतो मला जेवाय वाढ, तवा काकू जा तुझ्या आई बहिणीला बोल जेवाय वाढ म्हणून. वाह काय टायटल आहे. स्वतःची इज्जत स्वतः काढून घेतात आणि कोण रोस्ट केलं तर त्यांना लगेच बोलतात, मारायचा, हाणायचं, धमक्या देतात. दुसरं काही नाही. आपल्या महाराष्ट्रात फक्त एकच चालू आहे, जा तुझ्या आई बहिणीला सांग तसं. भरल्या लग्न घरात कोमल लागली रडायला. आता हे काय नवीन आहे? नाही, ह्यांचं टायटल टाकल्यात भरल्या लग्न घरात कोमल लागली रडायला. म्हणजे मित्रांनो ह्यांचं कसं राहते माहितीये का? व्हिडिओचे व्ह्यूज जेव्हा डाऊन होतात, व्ह्यूज जेव्हा म्हणजे 40K 50K 70K पर्यंत असे व्ह्यूज येत राहतात, त्यावेळेस कोमल रडत नाही. आणि ज्यावेळेस 40,000च्या कमी व्ह्यू येत राहतील त्यावेळेस कोमल लागली रडायला असे टायटल येतात. कोमल आजपासूनच नाही मित्रांनो, जसं या भाऊच्या लाईफ मध्ये आले तसं कोमल रडत आहे. म्हणजे मला एक कळण आले, कोमलला भाऊपासून त्रास आहे. काय झालं नाही भाऊ, असं काहीच झालं नाही. फक्त तुझ्याकडे व्हिडिओ बनवायला कारण नव्हतं, त्याच्यामुळे तू असं टायटल बनवलाय. आणि असं टायटल बनवल्यानंतर लोकांना वाटतं की हा बाबा काय झालं, खरंच काय झालं, असं टायटल का टाकलंय भाऊनं, की लोकांना वाटलं पाहिजे मित्रांनो की काय झालं असं, की असा निर्णय का घेतला, की म्हणजे यांच्यात भांडणं झालं, की यांना सोडून चालत, की यांचा तलाक होतोय. भाऊ हे काहीच नाही. आपल्या महाराष्ट्रातले हे अशी चालू झाली आहे मित्रांनो, असं काहीच झालं नाहीये. फक्त हे कारण लावतात व्हिडिओ बनवायसाठी. घ्या लग्नाच्या वाढदिवसाला रडली म्हण कोमल, हा मी काय करावं? हा मी समजावं का तिला? हा काय बी टायटल टाकताय. 1 वर्ष झालं कोमल का नाही सारखं रडत आहे.
हप्त्यातून 1-2 वेळेस तर कोमल रडत आहे. म्हणजे हिच्या रडण्याला काय बंदोबस्त आहे का मित्रांनो? सांगा बरं कमेंट मध्ये. हा आम्हाला माहिती आहे व्हिडिओ तू बनवते म्हणून ओम दादा रुसलाय. असं काहीच नाही. ओम दादा का रुसलाय मी सांगतो. ओम दादा का नाही, तू कालच्या बर्थडेला रुसली होतीस ना, त्याच्यामुळे आज ओम दादा रुसलाय. नाही तुमचं फक्त रुसा रुसी फुगा फुगी आम्ही लोक येड्या. इसीलिए समझ रहे हो ना. झाले काय झालं कोमल, तू का बरं रडतेस बाळा? इकडे बघ. हे बघा तुम्ही आता व्हिडिओ चालू झाला ना, जास्त जास्त मग रडायला. मित्रांनो ही रडते आणि मला हसू काय ते मला काहीच करण्यात आले. म्हणजे मला असं वाटत आले की 150 रुपये कापले पाहिजे ओव्हर ऍक्टिंगचे. का अक्षय भाऊ कापले पाहिजेत का? चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. हा कापले पाहिजेत म्हणतात अक्षय दादा. तरी मग कापायचे काय मित्रांनो खरं सांगा. असलं रडणं राहते. अरे ऍक्टिंग तरी करा रडायची. हा माहिती आहे तुम्ही झिंडूबाम लावून सगळं तोंड लाल गुण करून घेऊला लाव, पण ऍक्टिंग तरी थोडी तरी चांगली करा की लोकांना वाटलं पाहिजे खरंच की मी रडताय म्हणून. काय राव तुम्हाला किती काय बोललं तर अक्कल येणार नाही. मित्रांनो आता येणार आहेत आपले दुसरे कार्यकर्ते. चला मग त्यांचं पण टायटल बघून घेऊया. धोकेबाज शालू कुत्र्याला मारलं नवऱ्यासारखं. अरे नवऱ्याला मारलं कुत्र्यासारखं. वाह वाह क्या टाइटल है. वाह कौन बनाया ये मूर्त. उसके हाथ दे दो मुझे. क्या टाइटल है. 50 लाख देंगे. 50 लाख. हाँ, किसने बनाया ये मुजस्सिमा, किसने बनाया ये मुजस्सिमा. तर चला मग आपण दुसरं पण टायटल बघून घेऊया लगेच. तू पूजाला का मारलं हे आम्हाला काहीच माहिती नाही, पण तू पूजाला मारल्यानंतर त्याच्या दुसऱ्या मिनिटात तू किती मार खातायस ते आम्हाला माहिती आहे. मित्रांनो नवीन व्हिडिओ येणार आहे लवकरच, त्याच्यामुळे व्हिडिओला इथं स्टॉप करूया आपण. हा व्हिडिओ छोटासा होता माहिती आहे. आपण नवीन व्हिडिओ एकदम झणझणीत नवीन कोरा करकरीत आणू. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करायला विसरू नका. तर चला मग बाय बाय. मी आई शपथ सांगतो, जेवढे येऊ दे तेवढे सगळे टांगतोय.